नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नेरळ येथील राजमाता जिजामाता तलाव परिसरात अघोरी विद्येचा प्रकार, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी असा प्रकार झाल्याने खळबळ। नेरळ गावातील एकमेव मनोरंजनाचे ठिकाण असलेल्या राजमाता जिजामाता तलाव परिसरात अघोरी विद्येचा प्रकार समोर आला आहे। 10 जानेवारीच्या रात्री असा प्रकार झाल्याने येथील एका मोकळ्या जागेत करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान नेरळमधील सार्वजनिक आणि कायम गर्दी असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्याने संतापाची लाट पसरली आहे। नेरळ गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला नेरळ ग्रामपंचायतीचे राजमाता जिजामाता तलाव आहे। त्या ठिकाणी चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात सकाळ आणि संध्याकाळी गर्दी असते। त्याचवेळी तेथे असलेली ओपन जिम, ज्येष्ठ नागरिक कट्टा यामुळे कायम या भागात स्थानिकांची वर्दळ असते। सकाळी 5 वाजल्यापासून त्या ठिकाणी स्थानिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात आणि रात्री 8 वाजेपर्यंत हा परिसर खुला असतो। नेरळ ग्रामपंचायतकडून येथे कुलूप लावण्याची व्यवस्था आहे। त्याचवेळी तेथे पथदिवे असल्याने उजेड पाडण्याची देखील सोय आहे। त्याचवेळी गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने कोणताही अनुचित प्रकार करण्याची हिंमत होत नाही। मात्र कॉलेज कुमार-कुमारी यांनी दुपारच्या शांत वेळी वर्दळ असते आणि त्यामुळे सकाळी 10 नंतर राजमाता जिजामाता तलावाचे गेट बंद करण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जाते। परंतु नेरळ ग्रामपंचायत प्रशासन कोणताही अनुचित प्रकार घडल्यानंतर सुरक्षेच्या सर्व बाबी तपासून पाहणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असतो। आज 11 जानेवारी रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या रहिवाशांना ओपन जिमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लाल कापड, त्यावर नारळ, लिंबू आणि सुपारीसह नागवेलीची पाने आदी साहित्य आढळून आले। त्याचवेळी एकाच ठिकाणी अनेक नारळ आढळून आल्याने हा कोणता प्रकार आहे असा प्रश्न तलाव परिसरात चालण्यासाठी आलेल्या लोकांच्या लक्षात आला। मात्र हा प्रकार बघून अनेकांनी संताप व्यक्त केला असून अघोरी विद्येचा प्रकार करण्यासाठी हेच ठिकाण सापडले काय असा प्रश्न समोर आला आहे। त्याचवेळी अघोरी विद्या करण्याचा प्रकार रात्रीच केला असून रात्रीच्या वेळी राजमाता जिजामाता तलाव परिसरात प्रवेश केला कसा, असा देखील प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे। प्रवेश करताना कुंपणावरून प्रवेश केलेला असावा अशी शंका उपस्थित केली जात असून नेरळ ग्रामपंचायतकडून तेथील सीसीटीव्ही यंत्रणा तपासून पाहावी अशी मागणी केली जात आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नेरळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। या प्रकाराबद्दल नेरळमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून असा प्रकार करण्यावर शासन झाले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण म्हस्कर, नेरळ।